पिपळाचं पान जसं उगवतानी लाल ग, पिपळाचं पान जसं उगवतानी लाल ग, लाल ग सखे तसे तुझे गाल ग. पिपळाचं पान जसं उगवतानी लाल ग, पिपळाचं पान जसं उगवतानी लाल ग, लाल ग सखे तसे तुझे गाल ग, गाल ग सखे तसे तुझे गाल ग. काळ्या काळ्या नागिनीची मंद मंद चाल ग. कल्पना करू शकता तुम्ही, डोळ्यापुढे आणू शकता चित्र, आहे की नाही? मनापासून कविता आहे का? वाटलं तर नंतर रूमवर जाऊन सुद्धा ऐकू शकता, बरोबर आहे की नाही? कवितेचं सुद्धा रवंत करता आलं पाहिजे, त्याचा आनंद नंतर घेता आला पाहिजे. काळ्या काळ्या नागिनीची मंद मंद चाल ग, काळ्या काळ्या नागिनीची मंद मंद चाल ग, चाल ग सखे तसे तुझे बाल ग, चाल ग सखे तसे तुझे बाल ग. आणि तिसरी ओळ महाविद्यालयातल्या सगळ्या मुलांना मी अर्पण करतो, त्यातले त्यात ज्यांनी आयोजन केले त्या थर्ड इयरच्या मुलांना मुद्दाम अर्पण करतो ही ओळ. फोर्थ इयर अभिनंदन, फोर्थ इयरच्या मुलांचं अभिनंदन. तुमच्यासाठी ओळ बघा. एक टक्क नजरेची भिंतीवरली पाल ग, एक टक्क नजरेची भिंतीवरली पाल ग, पाल ग सखे तसे माझे हाल ग. ज्यांनी पाल पाहिली त्यांना माहिती आहे सगळं. एक टक्क नजरेची भिंतीवरली पाल ग, पाल ग सखे तसे माझे हाल ग. शब्द तुझे, आपल्या प्रियशीचे शब्द कोणालाही लता मंगेशकर सारखेच वाटतात, जरी ती तोत्री असली तरी सुद्धा, बरोबर नाही? तोत्रीचं सुद्धा कौतुक करणारे प्रियकर आहे, बरोबर आहे की नाही? मला त्याच्या